कळव्याच्या सर्व नागरिकांची तळपायाची आग आता मस्तकात जायला लागली आहे. या इकडचं अधिकाऱ्यांचं प्रशासनाचं नियोजन पाण्याचं चुकतंय आणि त्या दृष्टिकोनाने या इकडे त्यांनी नियोजन ताबडतोबीने केलं पाहिजे या दृष्टिकोनाने हे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. हे मोर्चा हा आक्रोश मोर्चा हा त्या दृष्टिकोनाने आलेला आहे. हा एक इशारा आहे की दिवाळीच्या आत हा कळव्याचा पाण्याचा प्रश्न हा प्रशासनाने नियोजित करावा. आणि विरोधक हे नेहमीच नाचना आहे अंगणतेडा या भूमिकेमध्ये असतात. ते ज्यावेळेस सत्तेत होते त्यावेळेस ते झोपले होते का? त्यावेळेस त्यांना हे सुचलं नव्हतं का? त्यावेळेस काय केलं नाही आणि त्याच्यामुळे दुसऱ्याचा कार्टा आणि माझा तो बाब्या ही भूमिका ही नेहमीच विरोधकांची राहिलेली आहे. स्वतः सत्तेत असताना काही केलं नाही पण आज स्वतः त्याच्याबद्दलच बोंब मारतायत ही त्यांच्या कामाची शोकांतिका आहे. अल्टिमेटम देखील देण्यात आलं नाही. याच्यामध्ये माननीय केळकर साहेबांनी जो इशारा प्रशासनाला दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीची स्पष्टपणे त्याबद्दलची भूमिका आहे की जर पाण्याचं नियोजन हे प्रशासनाने योग्य रीतीमध्ये केलं नाही, कळवेकरांना पाण्याचा दिलासा भेटला नाही तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या कारवाईला त्यांनी तयार राहावं. कळवेकरांचा पाण्याचा प्रश्न हा निश्चितपणे वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे पाण्याच्या प्रश्नासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या कळव्याचे सर्व या इकडे पदाधिकारी आणि सर्वच कार्यकर्त्यांनी माननीय भोईसाहेब यांच्या माध्यमाने भारतीय जनता पार्टीचा या इकडे हंगाम मोर्चा निघालेला आहे. या पाण्याच्या प्रश्नांसाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा निश्चितपणे अग्रेसर आहे. माननीय साहेबांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा शासनाचे पदाधिकारी असतील यांच्याकडनं हा प्रश्न ताबडतोब सोडवला गेला पाहिजे याचा पूर्ण प्रयत्न हे आम्ही सगळे करणार आहोत. आणि त्याच्यामुळे तिकडे संवाद असेल तिकडे संवाद तिकडे गरज पडल्यास संघर्ष करायचा असेल तर संघर्ष करून हा प्रश्न सोडवण्याची भूमिका ही आमची भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे आणि निश्चितपणे हा न्याय हे हक्काचं पाणी आम्ही मिळवून देणारच. मी आता माननीय केळकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित करावं. रिक्षा पुढे घ्या जरा ही हा माईक जी आहे तर त्या बाजूला जरा पुढे घ्या, थोडी पुढे घ्या. आज या ठिकाणी कळव्याच्या भारतीय जनता पार्टीतर्फे आणि माजी उपमहापौर परिवहनचे सभापती अशोक भोळे या सगळ्यांच्या पुढाकाराने पाण्यासाठी आक्रोश मोर्चा आमच्या महिला भगिनींना घेऊन या ठिकाणी काढण्यात आलाय. खरं म्हणजे संरक्षण मार्गाने मोर्चा काढून इतकी या महापालिकेच्या अधिकाऱ्यांची त्याच्याने राडी झालेली आहे की याच्यावर काहीही परिणाम होत नाही. संबंध शहरभर वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही स्वतः पुढाकार घेऊन बैठका घेतो. त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न चालू असतो. परंतु हा जो कळव्याचा प्रश्न आहे तो अनेक महिन्यापासून आहे. कधी शटडाऊनचं कारण दिलं जातं, कधी दुरुस्ती झाली म्हणून झाडून दिलं जातं. 2-2 टाक्या ज्या आहेत त्या असून देखील टाक्या आहेत पण पाणी नाही. एका ठिकाणी शिवाजी महाराज हॉस्पिटलची इथे टाकी आहे त्याला पाईप पण अजून लावलेले नाहीत. हा एवढा ढिसाळ आणि अनियोजित नियोजन शून्य असा कारभार या महापालिकेच्या माध्यमातून चालतो. या ठिकाणचे जे प्रतिनिधी आहेत हे ज्या वेळेला कमी पडतं त्यावेळेला सत्ताधारी पक्षावर ढकलतात आणि ज्या वेळेला प्रश्न सुटतो त्यावेळेला स्वतःकडे क्रेडिट घेतात आणि आमची गोरगरीब जनता राहिली बाजूला. त्यांच्याकरता लढायला कोणी पुढे यायला मागत नाही. या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी होते गेल्या 5 वर्षामध्ये ते इकडून तिकडे गेले परंतु पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. वारंवार या ठिकाणी लोक निवडून आली पण आमच्या या कळव्याच्या लोकांना न्याय देऊ शकले नाहीत. मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चालढकल किती होऊ शकते याचे उत्तम उदाहरण ही ठाणे महानगरपालिका आहे.
लोक संतापजनक बोलत असतात आणि या ठिकाणी महापालिका कुठलाही निर्णय घेत नाही. प्रत्येक निर्णय काय कोर्टामध्ये आणायचा का आम्ही? अनधिकृत बांधकाम कोर्टामध्ये जा. मग तुम्ही कशाला बसलेत? तुम्हाला कशाकरता पगार दिला जातोय? तुम्हाला कशाकरता अधिकार दिला जातोय? अनधिकृत बांधकामाचं पेव कुठलं? कोर्टात जा. अहो, पाण्यासाठी देखील आमच्या सामान्य माणसांना कोर्टात जायला लागलं आणि तरी देखील ही मंडळी जी आहे ते पाण्याचा प्रश्न सोडू शकले नाहीत आणि त्या ठिकाणी खोटं अफिडेव्हिट दिलं की आम्ही योग्य प्रकारचं नियोजन करू आणि त्याच्यामुळे आज हा मोर्चा सनदशीर मार्गाने येतोय. आज या ठिकाणी निरनिराळ्या भागामध्ये अगदी मनीषा नगर पासून कुंभारवाडी, भुसावळवाडी, विक्रमनगर सर्व हा खेळ कोण खेळतोय? पाण्याचा खेळ कोण खेळतोय? कारण की काही वेळेला जे काय म्हणतात त्याला कॉक जे आहे चावी, हे चावी फिरवण्याचं काम कोणतरी करतंय आणि त्याच्यामुळे मनाला वाटेल तेव्हा एका ठिकाणी पाणी, दुसऱ्या ठिकाणी शटडाऊन. बरोबर आहे? एका ठिकाणी जास्ती पाणी, दुसरीकडे 2 तास पाणी. हा जो तुझा भाव आहे, हा जो कोणी करत असतील त्यांनी हे थांबावं, हा खेळ खंडोबा थांबावा आणि लोकांना वेठीस धरून आपलं महत्व वाढवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर ही कळवेकर जनता जी आहे ती तो हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. पाणी 585 MLD आहे. 616 MLD पाणी पाहिजे या 27 लाख लोकसंख्येला. त्या ठिकाणी BMC कडनं 5 MLD पाणी वाढवण्यामध्ये आम्हाला यश आलं. आम्ही प्रयत्न केले. हे महापालिकेचे अधिकारी काय करतात? बांगर साहेब होते त्यावेळेला त्यांनी 24 साली पत्र दिलं. त्याच्यानंतर हे महाशय आले, रावसाहेब, हे आता 10 दिवस रजेवरच होते. यांनी पण तेच पत्र, माझ्याकडे 2ही पत्र आहेत, जे बांगरांनी लिहिलं तीच त्याची कॉपी, फक्त सही वेगळी, तेच पत्र सरकारला दिलं. अहो, त्याचा फॉलोअप कोण करणार? त्या ठिकाणी जाणार कोण? ज्यावेळेला BMC मध्ये मी गेलो त्यावेळेला वारंवार फॉलोअप केल्यावर 5 MLD पाणी जे आहे ते शासनाच्या सहकार्याने आम्ही वाढवून दिलं आणि त्याच्यामुळे आज हा आक्रोश मोर्चा आलेला आहे. आणि पुढच्या काळामध्ये येत्या 2 आठवड्यामध्ये नाही, दिवाळीच्या आतमध्ये जर का पाणी पुरवठा सुधारला नाही तर केवळ मोर्चा येणार नाही. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जे जे म्हणून जबाबदार आहेत त्यांना घेराव तर घातला जाईल, पण काळं देखील फासायला कमी करणार नाहीत. अशा प्रकारची भूमिका जी आहे ती भारतीय जनता पार्टीची राहील. किती दिवस तुम्ही हे करणार? किती दिवस आमच्या आया बहिणींना पाण्याकरता आक्रोश करायला लावणार? आणि त्याच्यामुळे आम्ही आता हा इशारा देऊन जातोय, या येत्या 10 दिवसामध्ये याच्यामध्ये सुधारणा नाही झाली तर निश्चितपणे तीव्र अशा प्रकारचं आंदोलन छेडलं जाईल. आणि हा इशारा म्हणून मी माझ्या महिला भगिनींना या ठिकाणी सांगतोय की ही जी रिकामी मच्छी आणलेली आहे ती तुमच्या कळवेकरांचा संताप म्हणून या ठिकाणी महापालिकेसमोर तुम्ही पुन्हा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.